आज विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही, पण तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल असंही राऊतांनी आपल्या सदरात लिहिलंय। पण त्यांनी लेख लिहिला आणि वादाचा चित्रपट सुरू झाला। बघूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। संजय राऊतांनी चक्क ठाकरे बंधूंचे टोचले कान। सामन्याच्या रोखठोक सदरात लोकभावना म्हणत विरोधकांच्या आघाडीलाही राऊतांचे खडे बोल। महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक सोडली तर महाविकास आघाडीला सगळ्याच निवडणुकांमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला। कधी मित्रपक्षांमधील समन्वय तर कधी जागा वाटपावरून झालेला विलंब, याना त्या अशा अनेक कारणांनी निवडणुकांमध्ये पराभव झाल्याचं मवियाच्याच नेत्यांनी वेळोवेळी मान्य केलं। मात्र महापालिका निवडणुकांमध्ये झालेला पराभव जरा महत्त्वाचा ठरला, कारण यावेळी 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी राजकीय युती केली, जागा वाटपही अगदी कोणत्याही वादाशिवाय पूर्ण केलं। कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले, पण हे चित्र फक्त मुंबईपुरतंच राहिलं। इथंही पराभव झाला, पण इथं नावाला का होईना मुंबईतील मराठी बहुल भागातील मतदार आजही ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं। मात्र इतर महापालिकांमध्ये तर ठाकरेंनी युती केली, पण प्रचारासाठी काही उतरले नाहीत। नाशिक, ठाणे आणि मुंबई अशा 3 जाहीर सभांपुरताच ठाकरेंचा पालिका प्रचार राहिला। दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी किमान 30 सभा घेतल्या होत्या, अर्थात त्याचा थोडा तरी परिणाम होतोच। त्यानंतर नुकताच झालेल्या जिल्हा परिषदांमध्ये तर ठाकरेंनी एकही सभा घेतली नाही। अगदी आदित्य ठाकरेंनीही। निकालातही पक्ष 4थ्या-5व्या क्रमांकावर फेकला गेला। याच सगळ्या निकालांचं विश्लेषण करत असताना खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांनी पैशांचा किती पाऊस पडला याचा उल्लेख करत निकालाच्या विश्लेषणाला सुरुवात केली। पण विरोधी आघाडीच्या पराभवाचं विश्लेषण नव्या चर्चेचं कारण ठरतंय, कारण त्यात राऊतांनी ठाकरे बंधूंसह मवियाला सल्ले दिले। लढण्याची जिद्द आणि प्रेरणादायी नेतृत्व असेल तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो। आज विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही, पण तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल। महाराष्ट्रात खऱ्या शिवसेनेची पिछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पिछेहाट आहे। विरोधी पक्षाच्या पिछेहाटीस फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे। लोकभावना अशी आहे की निवडणुकात उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। अनेक ठिकाणी पैसेवाले अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत। शेवटी आत्मबल आणि जिद्द महत्वाची। आणि याच लेखावर जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपल्याच स्टाईलनं उत्तरही दिलं। नाही, मी कान नाही टोचले। मी माझ्या भावना व्यक्त केल्यात। लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षानं, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे। मी लिहिलं आणि बोललो, ठीक आहे। अहो, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरून सभा घ्यायला पाहिजे होती, मैदानात उतरून प्रचार करायला पाहिजे होता। ते सोडून तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून होतात आणि आता सांगतायत आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत। या निवडणुकीबद्दल महाराष्ट्र सजग होता म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलंय आणि तुमच्या सारख्यांना घरी बसवलंय। कोणताही मुद्दा पटो ना पटो, भाजप शिवसेनेनं मात्र एका मुद्द्यावरून राऊतांसह ठाकरेंना टार्गेट केलं। पालथा घातला असता तर ना, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला घाला। आता कुठच्याच निवडणुका राहिल्या नाहीत। काय विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी पालथा घातला असता तर 100 पैकी 50 आल्या असत्या। नंतर कुठची निवडणूक झाली, नगरपालिका झाली, 8 नगराध्यक्ष निवडून आले, त्यातले 3 आता आमच्यासोबत येतात, म्हणजे 5 राहिले। ते फिरले असते तर काहीतरी 15-1 आले असते असं त्यांचं म्हणणं आहे। नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाली, त्याच्यामध्ये आम्ही 425 पर्यंत गेलो, ते 124ला थांबले। तेव्हा फिरले असते तर महानगरपालिका निवडून आल्या असत्या। हो, तो महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना। मुंबई पालथी घातली होती, काय झालं मुंबईमध्ये? सत्ता आली नाही। म्हणून संजय राजाराम राऊतला बोलून की थोडं जरा शुद्धीत जेवढं लवकर येतील तेवढं बरं आहे। शिवसेना फुटल्यापासून भाजप असो की शिवसेनेचे नेते असो, प्रत्येकाने ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आरोप केले। ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत असेही दावे केले।
त्यावर हेच संजय राऊत वारंवार ठाकरेंना फिरण्याची गरज नाही असं म्हणत ठाकरेंची पाठराखण करत होते. मात्र आता त्यांनीही ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राऊतांचा हा संपादकीय रोखठोक सल्ला ठाकरे बंधू किती गांभीर्यानं घेतात हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या सामन्यामध्ये श्री